मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या झुंजार लेखणीतून साकार झालेली एक मराठी कथा. कथेचं शीर्षक आहे संकट. चला तर ऐकूया कथा संकट. ढोरं पदरी असतील तर पोरं सरळ वागतील, असा आमच्या वडिलांचा बोल होता. नव्हे, ते एक तत्व होते नि ते लवकरच अंमलातही आले. माझा बेशिस्तपणा, दिवसभर हिंडणे, ओढ्याला मासे मारणे, पाखरं धरणे, कैकाड्याच्या गाढवावर बसून सर्वत्र दौड मारणे, हा सारा उपद्व्याप माझ्या अंगाशी आला. एका बाजारी वडील गेले आणि गाय घेऊन आले आणि मी गुराखी झालो. दुसऱ्या दिवशी पोत्याची खोळ, भाकरी, काठी नि ती गाय घेऊन मी माळावर दाखल झालो. तेव्हा नुकताच सूर्य वर येत होता. घासून स्वच्छ केल्याप्रमाणे निळे आकाश दिसत होते. उंच झाडांच्या गर्दीतून प्रचंड सूर्यबिंब मंद गतीने वर सरकत होते. त्याची कोवळी किरण माळावर नाचत होती. तो पोष महिना होता. माळावर गवत मावत नव्हते. गवताच्या पानात दवबिंदू दडले होते. त्यात किरणे उतरली होती. वाऱ्याने गवत हलताच रत्ने चमकावीत तद्वत त्या दवबिंदूंचा झगमगाट होत होता. ते सुंदर वातावरण, तो अफाट माळ, ती झाडी, तो सूर्य, हे सारे पाहून माझे मन हर्षभरित झाले. माझ्यापूर्वीच इतर पोरं आली होती. मला पाहून त्यांना आनंद झाला. ती सारी अंगावर पोती घेऊन नि गुडघे पोटाशी आवळून बसली होती. त्यांची दाताड सारखी थडथडत होती. सर्वांच्या मध्ये विठ्ठल बसला होता. त्याचा आकार अस्वलासारखा होता. रंग काळा, डोळे बारीक, नाक पसरट, वानरासारखा जबडा. यामुळे तो विठ्ठल क्रूर दिसत होता. तो अंगाने, बळाने नि वयाने सर्वात मोठा होता. सारी पोरं त्याच्या हुकुमात वागत होती. मला पाहताच पोरं चेकाळली आणि विठूने मला हाक मारली, ए दिनक्या. मी त्याच्या पुढे बैठक मारली. काय? पोटाशी धरलेल्या गुडघ्यावर हनुवटी दाबून दातांची थडथड थांबवीत विठू बोलू लागला, काय काय आणलंस तू? भाकरी आणि काठी. मी काठी पुढं केली. ते नाही चालणार. विठू आपले रागीट डोळे वटारून बोलला, आज गुन्हा माफ तुला, पर उद्यापासनं अर्धी भाकरी माझ्यासाठी, अर्धी भाकरी माझ्यासाठी, खिसाभर शेंगा नि तंबाखू एवढं सामान आणायचं आणि आळीपाळीनं माझी गुरं राखायची. नाहीतर आम्ही तुला खेळात घेणार नाही की तुझी गाय आमच्या गुरात येऊ देणार नाही. विठ्ठलचा हुकूम ऐकून मला झीट आली. पण आपण एकटे वाळीत पडू या भीतीने मी काहीच उत्तर दिले नाही. फक्त मान डोलावली. विठ्ठलचे घरचे असे एकही जनावर नव्हते. तो गावची गुरे राखणी घेऊन राखीत होता आणि तीही उनीपुरी 15 होती. घरची भयंकर गरिबी होती. रोज तो माळावर उपाशी येऊन दुसऱ्यावर अर्ध्या भाकरीचा कर बसवून जगत होता आणि तो सांगेल तशी पोरं वागत होती. आणि दुसऱ्या दिवशी अर्धी भाकरी, शेंगा
तंबाखू घेऊन मी माळाला येताच विठूला आनंद झाला. त्याने लगेच चिलीम भरली आणि सर्व पोरांना चिलीम ओढायला भाग पाडले. मग तो मला म्हणाला, मार झुरका, हळूच, नाहीतर मरशील. थोड्याच वेळात पोरं पेंगाळली. कुणी खोकू लागले, कुणी ठसकू लागले, ठसकून उताने झाले, कुणाचे डोळे पांढरे झाले आणि आपले डोळे मिचकावीत विठू हसू लागला. सूर्यप्रकार झाला, सूर्य प्रखर झाला तशी आमच्या अंगातील थंडी पळाली. मग विठूने आपला खेळ सुरू केला. एका मस्त म्हशीवर बसून त्यानं दौड सुरू केली. म्हशीला पळवून परत आला आणि मला म्हणाला, चले गाढव, काय पाहतोस, आता ही म्हैस पळव, उठ. तिथे नाही म्हणताच येत नव्हते. विठू सांगेल ते ऐकणे भाग होते आणि तोही भयंकर सक्ती करीत होता. सक्तीने गुरे राखणे, भाकरी घेणे, सक्तीने तंबाखू ओढणे या वाचून गत्यंतरच नव्हते. पुढे पुढे ती विठ्ठलची सक्ती आम्हा सर्वांच्या अंगवळणी पडली. आम्ही स्वतः चिलीम भरून ओढू लागलो. ढवळ्यापाशी पवळा बांधला की वान नाही पण गुण लागतो या म्हणीचा मला त्या माळावर अनुभव आला. काही दिवस गेले, महिने गेली, तशीच वर्षेही गेली. आमचं ते गुराखी जीवन गेलं. आमची जागा दुसऱ्या पोरांनी घेतली. आम्ही मिशीला पीळ भरीत गावात हिंडू लागलो. परंतु त्या माळावर ज्या खोडी, ज्या सवयी लागल्या होत्या त्या कायम होत्या. त्यातील ती विठ्ठलाच्या कृपेने जडलेली चिलीम ओढण्याची खोड तर भलतीच वाढली होती. ढोरं पदरी असतील तर पोरं सरळ वागतील, हे तत्व घेऊन आमचे वडील स्वर्गवासी झाले होते आणि ढोरं राखीत लाभलेली चिलमीची खोड घेऊन आम्ही नांदत होतो. आईची आणि इतर वडीलधाऱ्यांची नजर चुकवून चिलीम ओढणे कठीण होत होते. म्हणून मग मी विडीवर सपाटा सुरू केला. एकदा दूरचा पाहुणा मेला म्हणून त्याच्या दिवसाला येण्याचे निमंत्रण आले आणि आमच्या गावच्या 15-20 माणसात मीही गेलो. जेवण झाली, पंगत उठली, दुखवटा झाला ने आम्ही सर्वजण परत फिरलो. वाट ऐन डोंगरातून चढत निघाली होती आणि मला विडीची तल्लप आली होती. बरोबरची माणसं सोडल्या वाचून विडी ओढणं रास्त नव्हतं. चालता चालता मी पाय गाळू लागलो. हळूच मागं राहून एका झाडाआड बसून विडी पेटवली. घाईनं झुटके मारले. विडी संपवून उठलो आणि परत पळू लागलो. तेव्हा बरोबरची माणसं बरीच दूर गेली होती आणि त्याच वेळी मी वाट चुकून भलतीकडेच निघालो होतो. मी भरधाव आपल्या गावाकडे निघालो. खुसगाव जवळची 1.5 मैलाची उभी चढण चढून मी माथ्यावर 2.5 मैलांची वाट तुडवीत होतो. सह्याद्रीची उंच शिखरे ढगांना डोकी लावून उभी होती. तरंगत येणारे ढग त्या शिखरांवर आदळून विस्कटून पुढे जात होते. किर्र झाडीनं जमिनीचा इंच न इंच व्यापला होता. एक पाऊल वाट नागमोडी वळण घेत झाडांच्या गर्दीतून गेली होती. सूर्य मावळतीकडे सरकत होता आणि मी घराच्या ओढीनं उगवतीकडे पळत होतो. तो ज्येष्ठ महिना होता.
त्यामुळे आकाशाचे चुलवान झाले होते. ऊन रणरणत होते. त्यामुळे ते डोंगरी वातावरण धगधगत होते. सरळ सागवानाची झाडं शांत उभी होती. धावडा, पांगरा यांची वाकडी झाडे शेजारच्या काटेरी बोरी चिल्लारींना नमस्कार करीत होती. विशाल करवंदीच्या जाळ्या पोटाखाली शीतल सावली घेऊन बसल्या होत्या. वृक्षराजी ती राज्य करीत होती. वृक्षराजी तिथे राज्य करीत होती. जुनी पाने गळून पडत होती आणि नवा मुगारा उन्हात झगमगत होता. नाना रंगाची आकारांची पाखरे विसावा घेत होती. डहाळी डहाळीवर त्यांचा किलकिलाट चालला होता. काही शीळ घालीत होती, तर काही गात होती. काही आपले रंगीत पंख पिंजारून ते स्वच्छ करीत होती. जन्माचे भेदरट ससे खोप करून बसले होते. समोरची गवताची काडी त्यांना मोठे संकट वाटत होते. ती काडी हलेल तसे डोके हलवीत ते पळायची तयारी करीत होते. ने एखादे झाडाचे पान गळून पडले की दणाण करून पळत होते. एखाद्या दगडावर घोरपड उन्हाला पाठ लावून पडली होती, तर एखादा अस्वल दूर कुठेतरी दिसत होतं. एखादा अस्सल नाग पाखरांवर गनिमी काव्याने चढाई करीत होता, तर झाडांच्या बुडख्याला शेपटीवर खारुट्या मल्लखांब खेळत होत्या. सागवानांच्या गर्दीत मोरांनी आपले सुप्रसिद्ध मयूर नृत्य आरंभले होते आणि गोफणीतून दगड फेकावा तद्वत गांजणीच्या गवतातून चित्तर लव्हारी भराभर उडून जात होत्या. उंच झाडांच्या शेंड्याला वानरांचे कळप आराम करीत होते. पोटाशी बाळ आणि पाठीवर काळीज घेऊन वानरी या फांदीवरून त्या फांदीवर उड्डाण करीत होत्या. तिथं एक आगळी दुनिया वसली होती. त्या डोंगरी दुनियेत चराचर आपापला संसार नियमाने करीत होते. ती सुंदर दुनिया पाहत मी चालत होतो. फक्त माझे पायतान तेवढे तिथे तो निराळा आवाज काढून करकरत होते. मी डोंगर उतरून तळवट गाठला. तळवटाला काजळाच्या ओठीसारखी शेते ऊन खाऊन पडली होती. मेहनत झाली होती. आता पाऊस आणि मृग नक्षत्राची गरज होती. परंतु ज्येष्ठ महिना सरत आला तरी पाऊस येत नव्हता. शेतकरी बांधाला उभे राहून वळवाची वाट पाहत होते. ओढे आणि ओहोळ यांना भयंकर दारिद्र्य आले होते. नि मोठेच्या पाण्याने सृष्टीला गारवा येणेच शक्य नव्हते. हा म्हणता शिरसी आली आणि पांदीतून निघून मी माळाला लागलो. आणि गपकन पुढून हरिबा आला नि म्हणाला, हे असं मला टाळून जाणं बरं नवं. कसं काय? बरं आहे नवं. मी अपराध्यासारखा चेहरा करून म्हणालो, उशीर झालाय. वाघ काय खातो? हरिबाने सवाल केला. मांस खातो, मी उत्तरलो. वाघाची वरात कवा निघती? हरिबाने दुसरा सवाल आवाज चढवून विचारला. रातची. वाघ दिवसा गमजा मारतो का? नाही बा. मग चला घराकडं, हरिबा म्हणाला. चहा करतो, पिऊन जावा झुकत. मला काहीच बोलता आले नाही. शिरसीपासून 1.5 मैलांवर एक खिंड होती. ती ओलांडून पुढे 5 मैलांची मला दौड मारायची होती. डोळ्यांच्या उजेड्यानं आपण आपली शिव ओलांडली की बस, शिवारात गेलो की घरात गेल्यासारखे आहे असे ठरवून मी हरिबाच्या घरी गेलो. घरात शिरता शिरता
मी आकाशात पाहिले. सूर्य कासराभर उरला होता. आकाश स्वच्छ होते आणि त्या लखलखीत गगनाच्या पाठीवर एका दुमड्या पैशा एवढा ढगाचा डाग दिसत होता. हरिबाने चहा केला. अर्धी पितळी चहा सरकवीत हरिबा म्हणाला, मी हऱ्या आहे, मी वाघाचा मैतर आहे, मी कोल्ह्याची संगत करीत नसतो. सारा हिंदुस्तान मला टरकून हाय. तुम्ही आमची माणसं अशी वागू लागल्यावर कसं होणार? बरं मग काय करू म्हणता? मी विचारले आणि हरिबा म्हणाला, येता जाता गुमाना घराकडे येऊन नरडभर खाऊन जायचं असा माझा हुकूम आहे. हुकूम या शब्दावर हरीनं जोर दिला आणि मी चहा संपवून तयार झालो. दारात आलो. कुऱ्हाडीत दांडा ठोकून आकाशात पाहिले तेव्हा तो पैशा एवढा ढग घोंगड्याचा आकार घेऊन गगन व्यापित होता. धक्का बसला. मी म्हणालो, पाऊस तर नाही नव? नाव काढू नका. हरिबा म्हणाला, या वर्षी अजिबातच पाऊस पडणार नाही. गांजाचा झुणका मारून बोलताय वाटतं. मी ढग दाखवला. अहो, असं 56 ढग आलं नि गेलं. हरिबा म्हणाला, जावा दाबात, पावसानं अंगाला कोंब फुटत नाही ती. हरिबाचे बोलणे आणि मावळता सूर्य पाठीवर घेऊन मी पूर्वेकडे निघालो. सूर्याचा प्रवास संपत होता तर माझ्या प्रवासाला आरंभ झाला होता. हळूहळू वातावरण थंड पडत होतं. आकाश काळवंडत होतं आणि वारा भरभरत होता. झुडपांचा ढीग वारा टिपलीत होता. एकाएकी वातावरणात झालेला तो बदल पाहून मी विस्मयचकित झालो. मी खिंड जवळ केली. त्या खिंडीत गेलो आणि एकाएकी गगनात गडगडाट झाला. ढग सांडला गेला आणि फुटक्या मडक्यातून पाणी गळावे तसे ढगाच्या फटीतून प्रकाश गळू लागला. वाऱ्याच्या दाबाने ढग लोटले जात होते नि ते एकमेकांवर टकरून गरजत होते. लवकरच सूर्य गडप झाला. आला आला म्हणत पाऊस आला. बचके एवढा थेंब पडू लागला. भयंकर कावदूर उठलं आणि डोंगर हादरू लागला. गुराखी पोरं गुरं पळवीत गावाकडे पळू लागली. धनगर मेंढरे दामटू लागले. या वर्षी पाऊस अजिबात पडणार नाही हे हरिबाचे भाकीत खोटे ठरले. वारा पाऊस एक झाले नि सर्व धरती झोडपू लागले. त्यांनी भयान तांडव आरंभले. आकाशात ढगाढगांची झुंज झुंपली. मी खिंडीत एका झाडाखाली बसून विचार करीत होतो. आपण लवकर खुजगाव सोडले तेव्हा विडी ओढायला मागं राहिलो नसतो तर आता आपल्या घरात असतो. आता पाऊस उघडणार कधी मी आपण घरी जाणार कधी? मी पाऊस उघडण्याची वाट पाहत होतो. हळूहळू रात्र गडद होत होती. वेळ निघून जात होती. माणसाला पावसाने नि चोराने खिंडीत गाठू नये असे मी मनात म्हणत होतो आणि पाऊस सारखा पडत होता. पायाखालची माळवाट पाण्याखाली दडली होती. अंधाराने सर्व दिशा पोटात घेतल्या होत्या. पुढे अन मागे काहीच दिसत नव्हते. गडद अंधार, मुसळधार पाऊस, तुफान वारा नि ओसाड खिंड यात मी सापडलो होतो. मागची नि पुढची वाट खुंटली होती. आपली खोड अंगलट आली. आता आपण खचित मरणार असे वाटू लागले. क्षणोक्षणी नवे नवे विचार डोक्यात भीतीचं कोलतं नाचवीत होते. बिळात पाणी जाऊन एखादा साप येईल नि चावेल. एखादा विंचू
डंख मारील, इंगळी चावा घेईल, नाहीतर वाघ येईल. कोण कोण येणार नाही, मग आपले कसे होईल, असे म्हणून मी तळमळत होतो. पाऊस येत किंचितही नमत नव्हता. उलट त्याची चढती कमान होती. जवळच एक कमान होती. ते वीज पडून उद्ध्वस्त झाले होते नि भयान दिसत होते. ती जागा मला नकोशी झाली. मी कावराबावरा होऊन वेड्यासारखा सर्वत्र पाहू लागलो. इथे बसून मरण्यापेक्षा पुढे जावे नि तळवट गाठावा, नाहीतर घात होईल, भयंकर संकट कोसळेल, असा विचार करून मी उठलो. आणि त्याच वेळी दुरून खट 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 असा लयबद्ध आवाज ऐकू येऊ लागला आणि मी डोळे फाडफाड फाडून तिकडे पाहू लागलो, पण काहीच दिसत नव्हते. तो आवाज क्षणाक्षणाला माझ्या रोखाने येत होता आणि वाढत होता. मध्येच कसली तरी फडफड होत होती. थोडाच वेळ गेला आणि वीज चमकू लागली. प्रकाशात मी दूर पाहण्याचा प्रयत्न केला. एक प्रचंड रेडा माझ्याकडेच येत होता. तो वाघ नसून रेडा आहे हे लक्षात येताच मला हायसे वाटले. तो रेडा सरळ निघाला होता. पाठीवर पाऊस येऊन घडोघडी कान झाडीत निघाला होता. पाठीमागे शेपटाचा असूड फिरवीत होता. त्याची शिंगे सरळ आडवी होती आणि त्याचा आकार बुदलीसारखा होता. त्याला पाहून मला आनंद झाला. बरी सोबत लाभली म्हणून चटकन मी रेड्यामागून चालू लागलो. रेडा हा एककल्ली प्राणी आहे. तो सरळ चालतो, कुणाचे ऐकत नाही. जबरीनं फक्त अवतालाच तो चालतो. सरकशीत तो काम करीत नाही. तसा तो भयंकर ईर्ष्याखोरही असतो. झुंज लागलीच तर तो वैऱ्याच्या डोकीला डोके देऊन मैदानात मरतो, पण माघार घेत नाही. तो रेडा मला पाठीवर घेऊन माळाने निघाला होता. रेड्यावरून खाली उतरणे मला धोक्याचे वाटत होते. खाली उतरून दुसऱ्या संकटात पडण्यापेक्षा आपले भवितव्य रेड्याच्या हवाली करून मी तसाच त्याच्या पाठीवर बसून राहिलो. रेडा चालत होता. रात्र चालत होती. पाऊस चालत होता. पाणी गळत होते. जणू काय सर्व सृष्टीच चालत होती. फक्त मी रेड्यावर बसून होतो. माझे डोके बधीर झाले होते. मला सडकून हुडहुडी भरली होती. रात्र किती झाली, आपण कुठं आहोत हे मला कळत नव्हते. काही दिसत नव्हते. भरल्या ओघळीत रेडा मुरकुंडीनं शिरत होता तसा माझा जीव गुदमरत होता. रेडा बाहेर निघताच मी निश्वास टाकून देवाचे नाव घेत होतो. एक ओढा त्या वाटेला 2 ठिकाणी आडवा आला होता. तो ओढा एखाद्या उपनदीसारखा होता. त्या खोऱ्यातले सारे पाणी प्रथम त्या ओढ्याला येऊन मगच कृष्णाबाईला मिळत होते. असा तो ओढा अजून कसा येत नाही म्हणून मी विचार करीत होतो. तोच पाण्याचा भयंकर खळखळाट ऐकू येऊ लागला. माझे काळीच विरघळू लागले. आला आला म्हणत तो ओढा आला. तो दुथडी भरून वाहत होता. पाण्यात भलताच वेग भरला होता. मोठमोठी झाडे झुडपे जे मिळेल ते घेऊन तो ओढा कृष्णाबाईकडे निघाला होता. ते पिसाट पाणी पाहताच माझी विचारशक्ती गतप्राण झाली आणि मी भीतीनं थिजलो. रेडा ओढ्यात शिरण्यापूर्वी रेड्यावरून उतरण्याचे मला भान राहिले नाही. मला पाठीवर घेऊन तो भयंकर खवळून तो रेडा पाण्यात शिरला. त्या पाण्यापेक्षा आपणच श्रेष्ठ आहोत अशा तडफेने तो भरकन पाण्यात शिरून
चालू लागला आणि मी घाबरा झालो. वाघाच्या पिंजऱ्यात मला लोटल्यासारखे वाटू लागले. माझा जीव निघू लागला. त्याचा प्रचंड देह त्या पिसाट पाण्यात गडप झाला. त्याचे मुंडके तेवढेच दिसत होते. पाणी मला रेड्यावरून ओढू लागले, पण खिळा ठोकावा तसा मी गच्च बसून राहिलो. रेडा क्षणाक्षणाने पुढे जात होता आणि भयंकर मृत्यू माझ्याकडे येत होता. रेडा ऐन धारेत गेला आणि त्या अवखळ पाण्याने त्याचे पाय उखडून टाकले. भोवऱ्यात नाव फिरावी तशी रेड्याने गिरकी घेतली नि तो धारेला लागला. परंतु पुन्हा शक्तीचा कण कण एकवटून तो परत फिरून किनाऱ्याकडे जाऊ लागला. किनारा बराच दूर होता. रेडा धडपडून तिकडे निघाला. इतक्यात एक मांडी एवढा काळा नाग वाहत आला. तोही माझ्या मांडीला तट्टून रेड्याच्या तोंडाकडे सरकला आणि तेव्हा तो रेडा बाहेर आला. तेव्हा त्याची 3 शिंगे दिसू लागली होती. त्या सापाने रेड्याच्या उजव्या शिंगाला वेटवळे घातले होते. त्याच्या शेपटाकडचा भाग रेड्याच्या कानशिलावर लोंबत होता. तो धक्के खाऊन चवताळलेला नाग 2 शिंगांमध्ये फडी काढून माझ्याकडे पाहत होता, डुलत होता. शिंगात साप, पाठीवर मी असे ते लचांड निघाले होते. चिडलेला साप माझ्यावर टप धरून झोके घेत होता आणि माझी जीभ भर पावसात कोरडी पडली होती. कानशिलावर सापाचे शेपूट लोंबकळू लागल्याने रेड्याला त्रास होऊ लागला. नि तो घडोघडी मुस्काट झाडू लागला आणि रेड्याने डोके झाडताच सापाला झिंजाडे बसून तोही संतापू लागला. परंतु त्याला रेडा दिसत नव्हता, तर मीच त्याला दिसत होतो. त्याला हिसाडा बसला की तो झेप घेऊन माझ्यावर येत होता. मी भयभीत झालो होतो. आपली नजर त्या सर्पावर रोखून बसलो होतो. शिंगावरचा साप आत्ता पडेल मग पडेल या विचारात स्वतः पळ काढायचाही मी विसरलो. आणि त्या सापाच्या त्रासाने रेडा वाट चुकला आणि भलतीकडेच जाऊ लागला. एकदम रेडा माळाला लागला. मग त्याने डोक्याला जोराचा हिसाडा दिला. त्याबरोबर साप 2 शिंगात धडपडला. त्याला शिंगाचा मार लागून तो चिडला, माझ्यावर बिथरला. लंबक तणकटावा तसा तो माझ्याकडे बघू लागला. मी मागे सरकलो आणि त्याच वेळी रेड्याने पुन्हा डोके झाडले आणि पुन्हा साप 2 शिंगात गोळा झाला, पण गळून पडला नाही. साप परत शिंगात बसला तेव्हा मी धाप टाकली आणि आकाशात पाहिले. तेव्हा पाऊस कमी होत होता. रात्र निवळत होती आणि गपकन पाऊस गेला. सापाचा त्रास रेड्याला होता. रेडा सापाला त्रास देत होता अन साप मला त्रास देत होता. रात्र झिरपून जात होती. दूर कुठेतरी कोयल बोलत होती. झुडप अंधारातून बाहेर येत होती. पूर्वेला एक जरभरी किनार झळझळू लागली. रात्रभर पावसाने कोंडलेली पाखरे मुक्तिगीते गात उठली आणि रेड्याने गती वाढवली. तो एका बाभळीच्या झाडाकडे गेला आणि त्या बुंध्याला शिंग लावून ते त्याने जोराने घासले. झाड गदगदले आणि शिंगाला मुटकाळलेला साप रगडून त्याच्या चिंध्या झाल्या. तो जोराची धडपड करून गळून पडला. एक पिढा गेली आणि रेड्याला हुरूप येऊन तो झुलत एका पांदीने गावात शिरला. तेव्हा मी हर्षफुल्लित होऊन जगाकडे पाहत होतो. आपण कुठे आहोत याचा मी विचार करीत होतो. तोच
10-12 कुत्री उठली. त्यांनी भुंकून गाव डोकीवर घेतला आणि लगेच ती रेड्याला भिडली. काहींनी तर त्याची शेपटीच ओढली. पण तो यमराजाचा सारथी कुत्र्यांना काय किंमत देणार. तो बेगुमान तसाच पुढे निघाला आणि मला आनंद झाला, कारण ती सारी कुत्री आमच्या आळीतली होती. समोरच आमचे घर दिसत होते. मी चटकन उडी टाकली आणि रेड्याची दुसरी पिडा दूर झाली. त्याला बरे वाटले असावे. रात्रभर पाठीवर घेऊन रेड्याने माझा जीव वाचवला. त्याला आता सोडताना मला वाईट वाटले. मी हात जोडून नमस्कार केला, परंतु रेड्याने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. तो तसाच पुढे निघाला, तसाच पुढे गेला.